गणेशाय नमः सरस्वते नमः प्रभु श्री रामचंद्राय नमः। यक्षिणीवटीची मुख्य शक्ती लक्ष्मणावशवर्ती शक्तीने निवारिली शक्ती पाडिली क्षिती दुखंडे। विशेष पुरुषोत्तम मास निमित्त हा आयोजित केलेला उत्सव, त्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या कथाभावार्थ रामायण त्यातला हा शक्ती प्रसंगाचा दिन आपल्यासाठी दरवर्षी तर शक्ती प्रसंग आपण ऐकतो बघतो, पण अधिक मासामधला जो भाग एक आपल्या जीवनामध्ये आठवण या उद्देशाचा हा दिवस आहे। आमचा संपूर्ण भावार्थ रामायण ऑनलाईन जी सेवा आहे यांच्या सर्वांच्या वतीनं आमचे संभाजी महाराज यांच्या सहकार्याने आणि इथले नथुराम महाराजांचे सर्व भाविकगण तुम्हा सर्वांच्या प्रेमानं असा पुरत आपल्याला आजचा हा भव्य दिव्य उत्सव आनंदमय हो ही सर्वांच्या मी विनंती करून भगवंताच्या कृपाशीर्वादाने पुढील सेवेला प्रारंभ करू। राखावया शरणांगता सौमित्र सदा सावचित्ता तेने क्षोभला लंकानाथ येने भातृघाता चुकविला। संग्रामामध्ये आहे रावणाला राग आलेला काळजाचा पुत्र इंद्रजिताचा वध ज्या लक्ष्मणाने केलेला त्याचा काटा काढायचा पण रावणाला उचललेला आहे, पण त्याला मदत करण्यासाठी साक्ष असलेला भाऊ विभीषण त्या डोळ्याच्या समोर दिसता क्षणी पायाची आग मस्तकाला गेली। याच माझ्या भावामुळे किंवा मला आतापर्यंत नुकसान होत आले किंवा माझा या युद्धामध्ये पराजय होते हे रावणाला असा क्षणामध्ये विचार आला। आधी ह्याचा काटा काढून विभीषणाचा काटा काढला की मग ते लक्ष्मण रामाला मारायला मला वेळ लागणार नाही असा विचार करून रावणानं ब्रह्मशक्ती किंवा अशी शक्ती की एकदा टाकल्यावर त्याला पाणी देखील मागणार नाही या विचाराने विभीषणावर हमला केलाय। पण दुसरीकडे काय आहे हो, त्या विभीषणाच्या संरक्षणासाठी सूर्यवंशाचा मेरू म्हणा किंवा सूर्यवंशामध्ये जन्मले रामचंद्र प्रभूचा लहान भाऊ सौमित्र तो मात्र त्या विभीषणाच्या प्राणाचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं त्याग करण्याच्या तयारीत थांबलेला आहे आणि आलेल्या प्रत्येक त्या अस्त्राचं शस्त्राचं संहार हा लक्ष्मण करू लागलेला आहे। येने शक्ती पाटे जाना निशेष मरावा विभीषण आडवा येऊनी लक्ष्मण शक्ती छेदना तेने केले। अशा प्रकारे रावण प्रत्येक क्षणाला त्या बाणावर आपलं विशेष प्रकारचं त्या धनुष्यावर एक एक बाण लावत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र तिथं आम्ही मंत्रित करतो जेणेकरून विभीषण त्या ठिकाणी मरावं। पण तेवढ्याच तत्परतेने सज्ज असलेला माझा लक्ष्मण मात्र त्या रामानं टाकलेल्या त्या शस्त्राचं म्हणा किंवा त्या शक्तीचा भेद त्या धनुष्यातून आलेल्या बाणाचा शिरेचे माझा लक्ष्मण त्या ठिकाणी समर्थ करत आहे। आधी मारिना लक्ष्मण मग मारिना विभीषण ऐसे आक्रोशे रावण शक्ती निर्वाण काढिली। रणांगणामध्ये युद्धात चतुर पाहिजे, वेळ जसे असेल तसा प्रसंगानुसार निर्णय घेणारा युद्ध असेल तर ते युद्ध निर्णायक होऊ शकतं। रावणाने क्षणामध्ये विचार बदलला, मध्ये कोण म्हणाले लक्ष्मण बोलले विभीषणानंतर नंतर काटा काढू आणि हा लक्ष्मणाचा काटा काढू असा विचार केला आणि आता लक्ष्मणाला मारण्यासाठी रावण सज्ज आहे। जिचे नाव ब्रह्मशक्ती जे निवारिणार रघुपती सौमित्राच्या निज घाती निर्वाणार्थी सोडित। रावणाने विचार केलेला आहे आणि विचार करून आता ठरवलं की आता साध्या सुध्या अस्त्राचा वापर करायचा नाही, कारण समोरला योद्धा काही सर्वसाधारण नाहीये। लक्ष्मण आहे, जगाच्या मालकाचा एक भाऊ आहे आणि रणांगणामध्ये तत्पर आहे आणि अशा या वीरावर या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी तेवढंच प्रभावी शस्त्र वापरावं म्हणून ब्रह्मास्त्राचा वापर या रावणाने केलेला आहे आणि निर्वाणपणे लक्ष्मणावर सोडलेला आहे। विमुख करोनी माझी ख्याती
रावणासारख्या बाणाचं शिरच्छेद करण्याचं सामर्थ्य त्या लक्ष्मणाला पाहिलं तर शक्य वाटणार नाही. पण अशा त्या लक्ष्मणाचा काटा काढावं या उद्देशानं ब्रह्मशक्तीचं आयोजन त्या रावणाने केलेलं आहे. नाना परीच्या दुर्धर युक्ती मये केली माईक शक्ती तेने तरी श्रेष्ठ सुरवरांप्रती लंकापती संचिता. बघा या ठिकाणी मनाचा दृढ निश्चय आहे आणि कोणी असू द्या, तुम्ही आम्ही सामान्य जीव जरी असलो ना, निश्चय करावं की आपल्याला जायचं आहे. मग त्या गोष्टीसाठी मग काही अडचणी जरी आल्या ना, त्या अडचणीवर मात आपण करतो, तरी आपण टाकत असतो. आता आपण विचार केला अधिक मासात आहे आणि काही करायचंय जायचंय, आता आपण लक्षात ठेवून काय केलं, रामायण भरपूर होते. मग पण उद्देश काय, चला या निमित्तानं अधिक मासामध्ये आपल्याला ओळखी पाहिजे लोकांच्या गाठी भेटल्या होत्या आणि त्या प्रेमापुढे आपण जसं आलो तसाच निर्धार त्या रावणाने केला की आज या लक्ष्मणाचा मला काटा काढायचा. मग त्याच्यासाठी नाही त्या प्रकारचे मंत्र तंत्र, अहो त्यानं काही गोष्टी आतापर्यंत देवाधिकासोबत देखील वापरल्या नसतील, त्या युक्त्या त्या ठिकाणी त्या ब्रह्मशक्ती सोबत संधान करून कमी पडू नये म्हणून तो त्या ठिकाणी तयारीला लागलेला आहे. तेने प्रार्थिला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती ब्रह्मवरदोक्ती दुर्धर. अहो त्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, त्याचा तो नातो मग त्याचा आजाद त्याचा सामर्थ्यशाली त्या ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी पाचारण केला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की मला तुमच्या जो अनिवार्य किंवा निर्वाण आहे जे सर्वसामान्याला मिळत नाही, कधीही वापरता येत नाही, त्याच्यासाठी विशेष काहीतरी असलं पाहिजे. पण आज रावणाच्या मागणीनुसार किंवा रावणाचा हक्क आहे त्या ब्रह्मदेवावर आणि त्या ब्रह्मदेवाकडून ती विशेष शक्ती मागून हा लक्ष्मणावर सोडण्याच्या उद्देशानं ब्रह्मदेवाला पाचारण केलं. ब्रह्मा म्हणे रावणा शक्ती घेईल सर्वांच्या प्राणात अवतार पुरुषी जाणा बाधकपणा चालेना. ब्रह्मदेव मात्र काय शांत आहे. विप्रो आपलंच असलं अनवाळ असलं का नाही त्याचे सगळे पर्यावरण लागते, पण कधीतरी सांगावी लागते. ब्रह्मदेव म्हणत रावणा आतापर्यंत भरपूर केलास, काही केलास, सगळं तुझं त्या ठिकाणी उभा झालेली आहे, तुझ्या मनासारखं सगळं काही झालंय, ते चांगलं असो रोगला असो, पण या ब्रह्मशक्तीचा मात्र तू विचार कर. ब्रह्मशक्ती बाधक आहे, नवे संपूर्ण सृष्टीला त्या ठिकाणी नाही नाम किंवा सर्वनाश करू शकते. पण ही ब्रह्मशक्ती देवावर चालणार नाही किंवा जे अधिकारी आहेत जे अवतार पुरुष आहेत भगवंतावर या शक्तीचा उपयोग होणार नाही. हे वर्माची गोष्ट ब्रह्मदेव रावणाला सांगत आहे. अवतार पुरुषाप्रती माझी बाधेना ब्रह्मशक्ती प्राणन घेवय तिची निश्चिती त्याचे शक्ती संपेना. म्हणजे तुम्हाला म्हणू नकोस कसला बांधला फुसका निघाला असं तुम्हाला म्हणू नकोस, कारण माझ्या ब्रह्मशक्तीची ताकद ही सर्वसामान्यासाठी आहे, सामान्य जीवासाठी आहे. अवतारी पुरुषावर देवाधिकावर माझ्या शक्तीचा त्या ठिकाणी परिणाम होणार नाही किंवा त्याच्यावरती बाधक ठरणार नाही. त्याच्यामुळे तू विचार कर असं ब्रह्मदेव रामाला बोलत आहे. ज्यावरी शक्ती प्रेरणे तेने जीवे नाही वाचणे ऐसी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सज्जनी. अशा प्रकारे ज्या ठिकाणी बाबाची शक्ती अशी एवढी प्रचंड आहे की ज्या शक्तीमुळे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा जीव वाचणं शक्य नाही, ब्रह्मांडामध्ये तिचा प्रलय अटळ आहे. अशा प्रकारची शक्ती हट्टापोटी माणूस एकदा हट्टाला पेटला ना मग पुढल्याचा विचार नाही करत, त्याला चांगलं वगैरे काहीही समजत नाही, फक्त काय काटा काढ संपवायचे. मग त्याचा काटा काढायसाठी स्वतःचा काटा निघायला हरकत नाही, पण काढायचं. त्याच उद्देशाने रावणाने हे ब्रह्मशक्तीचं नियोजन प्रयोजन आयोजन लक्ष्मणावर केलेलं आहे. शक्तीने मारावा विभीषणा तो सौमित्रे वाचविला आपणा सन्मुख लक्ष्मणी लक्ष्मण काय रावण बोलत. तुम्ही म्हणत हे काय होय तर लक्ष्मणाला विभीषण म्हणाले भांडण काय करायला आपण रणांगणामध्ये आहो, आपण बघलो तिकडे रावण आहे, फक्त आपल्याला बघायचंय पुढे काय काय होते. रावण क्षणामध्ये देखील विचार करतो की असं करावं मला आता छटवून आणि त्याला विभीषणावर जर आपण ही शक्ती मारली तर वर्म काय हो शरणागत मेला हे गळाले, त्यांच्या हातपायाच्या नाण्यात खड पडल्या, कारण त्यांचा ब्रीद वाक्य आहे, त्यांचा अवतार कार्याचा आहे. साधू संतांची गायींची म्हणा, ब्राह्मणांचं म्हणा,
संतांचं म्हणा आणि विशेष म्हणजे शरणागताचं रक्षण करण्यासाठी उतर कार्याला आलेला मला रामचंद्र शरणागत जर मिळाला तर शरीरात आत्मा गेल्यासारखं होणार आणि चितीत पडणार आणि विजय होणार असा क्षणात विचार करून आता विभीषणाला मारायचा विचार करत आहे. शक्ती निवारोणी जाणा तो वाचविला विभीषण आता तुझा घेईन प्राण शक्ती दारुणा सोडून. रावण त्या ठिकाणी लक्ष्मणाला उद्देश म्हणू लागलेला आहे. लक्ष्मणा सावध हो, तू एक पराक्रम केलास, विभीषणाला वाचवलास, माझ्या शक्तीचं त्या ठिकाणी क्षीण करून विभीषणाचा प्राण वाचवलास, पण आता मी तुझा काटा करणार आहे. तुझ्यात हिंमत आहे तर तू सावध हो आणि माझ्या या शक्तीचं त्या ठिकाणी तू निवारण करून दाखव. शक्ती सोडिना दारुणा तीसीन चले निवारण हृदय भेदुना संपूर्ण घेऊन प्राण येईल. ही शक्ती काही सर्वसामान्य शक्ती नाही, निर्वाणाची ही शक्ती आहे. याचं निवारण करण्याची कुणामध्येही ताकद नाहीये. आणि मी जर आता एकदा शक्ती सोडली ना, ती शक्ती समोर जाईल, मग समोर तू राहा आणि कुणी राहू दे, ती तुझ्यावर भेद करणार, तुझ्या प्राणाला तुझ्या शरीरातून बाहेर काढल आणि परत माझ्या भात्यामध्ये येऊन बसल. एवढी ताकदवान माझी शक्ती आहे असं राम बोलू लागलेलं आहे. माझ्या शक्तीचा आघात चुकविला कळेल पुरुषार्थ आईसे बोलून लंकानाथ शक्ती सोडिता साटोपे. रावण म्हणून बघतो म्हणजे आज तुझ्यामध्ये किती ताकद आहे, तू किती भांडर आहेस. आज माझ्या डोळ्यासमोर मला बघायचंय आणि हा मी सोडलेल्या शक्तीचा तू या ठिकाणी निर्माण करू नका असं लंकारू लागलेलं आहे. शक्ती वेगाच्या कडाडी उभय सैन्य पडे झापडी प्रळय विजूच्या पडी पाडी गगनी गडाडी गडगडचे. कडकड आवाज त्या डोंगरामध्ये होऊ लागलेला आहे. अहो भला मोठं ते रणांगण आहे, त्या बलाढ्य रणांगणामध्ये त्या शक्तीचा प्रलय म्हणा, त्या शक्तीचा त्या ठिकाणी एवढा आवाज जोरात आलेला आहे की चमचम चमकल्यामुळे ते जेवढे काही सर्वसामान्य सेना होती ना, हे राक्षसाच्या असू द्या, रामचंद्र प्रभूचे मागे वाढत असू द्या, त्या प्रकाशाच्या झोतामध्ये त्या आवाजामधून घाबरवून एखाद्या प्रकारे समजा ते काय आपण म्हणतो झाकेने म्हणा किंवा चक्कर आल्यासारखं म्हणा किंवा त्या ठिकाणी त्यांना दिसेनासे झालेलं आहे. सौमित्र आणि श्री रघुनाथ तिसरा वीर हनुमंत यांची नेत्र सावचित्त येर मूर्छित शक्ती तेज. म्हणता तो आघात एवढा मोठा होता, साध्या रात्रीच्या वेळेत जोरात गरजत आपण दचकून उठतो किंवा एखाद्या वेळेस अचानक काही घटना घडते आपण बेशुद्ध देखील पडतो. तशाच अवस्थेमध्ये त्या शक्तीचा तो प्रहार, तो आवाज, ते तिथे ती चमक बघून सर्व बाकीचे सर्वसामान्य मात्र सगळे मूर्छित पडले. फक्त मागे रामचंद्र प्रभू, एक लक्ष्मण, हा रावण, अशा प्रकारचे हे बलाढ्य आणि माझे हनुमंत आहे, हे मात्र त्या ठिकाणी सावध होते. शक्ती देखोनी दुर्धर लक्ष्मण योद्धा वीर धीर दंडाळीना अनुमात्र सज्जोनी शगा छेदित. अशा प्रकारे मात्र माझा लक्ष्मण काय हो धनुर्वाण होता. आपल्या रणांगणामध्ये आपण ठाण असं दाबून त्या ठिकाणी थांबलेलं असल्यामुळं कितीही प्रकाराची, कितीही आवाजाची, कितीही मोठी शक्ती जरी असली तर हिंमत मात्र लक्ष्मणाची कमी होती. कारण अखंड भगवंताचं नामचिंतन, प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद म्हणा, कृपाशीर्वाद म्हणा असल्यामुळे लक्ष्मणाला घाबरण्याची गरज नव्हती. लक्ष्मण मात्र त्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी थांबून रावणाच्या आलेल्या त्या प्रत्येक त्या संहाराचं छेदन करू लागलेले आहे. शक्ती कडाडी गगनी लक्ष्मण विंधोनी पाणी शतदा सांडिली छेदुनी घातली पिटोनी निरालंबी. लक्ष्मणाची एवढी ताकद आहे ना, त्या आलेल्या त्या शक्तीला काय करत आहे हो, पाठीमागं पाठवत आहे. शक्ती एवढी पराक्रमी, त्या शक्तीला असं अभिमंत्रून प्रेरित केलेलं आहे, दिलेलं कार्य त्या ठिकाणी संपादन केल्याशिवाय वापस यायचं नाही. बघा शक्ती शस्त्र आहे. शस्त्र एक प्रकारे निर्जीव आहे, आपल्या दृष्टीने निर्जीव लोखंडी बाण समजा, पण तो अभिमंत्रित केलेला आहे. त्याच्यावर उपचार झालेले मंत्राचे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा सजीवपणा त्याच्यामध्ये तिथं त्या ठिकाणी कार्यपणाला लावण्याची ती ताकद आहे. ती शक्ती माघारी सरकत नाही. लक्ष्मणाने एकदा, दोनदा, तीनदा नाही तर 100 वेळा त्या शक्तीला पाठीमागे सरकवलेलं आहे किंवा पाठीमागे हाकलून दिलेलं आहे, पण ती शक्ती पुन्हा लक्ष्मणाला आघात करू लागलेली आहे. ब्रह्मशक्ती अति निर्वाणी गगनी येता कडाडोणी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपावचनी वदे राम.
लक्ष होतं, कारण माझा प्राणसख आहे, लक्ष्मण माझा पाठीराखा आहे. अहो आज 12 वर्षापासून ज्याला अन्नाचा कण न खाता रामचंद्र प्रभूची सेवा केली म्हणजे किती लागली माझ्या प्रभूला असेल. प्रभू त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते की माझा लक्ष्मण काय पवित्रा घेतो. तशा पद्धतीने पुन्हा कुशलतेने रावणाचा केलेल्या संहाराचं त्या ठिकाणी प्रहाराचं त्या ठिकाणी काय छेदन करेल, संरक्षण माझ्या विभीषणाचं कशा प्रकारे करेल आणि त्या रावणावर कसा विजय करेल किंवा काय होईल या चिंतातून आशेने रामचंद्र प्रभू मात्र त्या ठिकाणी पाहत होते. पाहत असताना काय म्हणत होते बाबा, श्रीराम दृष्टी अवलोकन शक्तीची शक्ती केली क्षीण ब्रह्मशक्तीची देवणी मान राखिली निर्वीर्यत्व. ब्रह्मांडाचा माझा काय साक्षात भगवंत आहे, मनात आल्यावर काय करू शकत नाही, काही करू शकतो. आणि त्या अशा भगवंताने काय केलेलं आहे, आपल्या कृपा दृष्टीने त्या शक्तीकडे निरपूर पाहिलेले किंवा नुसत्या बघूनच त्या शक्तीला काय केलेलं, क्षीण केलेलं आहे, शिथिल त्या ठिकाणी त्याची कमी केलेली आहे. जेणेकरून तिचा प्रहार जरी झाला तरी माझ्या जीवलग वासाच्या लक्ष्मणावर त्याचा प्रहार कमी व्हावा या उद्देशाने भगवंताने एक प्रकारे कृपा केली आहे, भक्ती कृपा. श्रीराम शक्ती केली क्षीण द्यावर लक्ष्मण विद्यिता बाण शक्ती पडत पडता जाण झेली रावण साटोपे. भगवंताची कृपा झाल्यावर काही ठिकाणी म्हणजे ताकद एवढी निर्माण होत असते की या ठिकाणी लक्ष्मणाने काय केलं, ती शक्ती क्षीण झाल्यावर आपल्या सामर्थ्याने शक्ती वापस रावणाकडे गेली की त्या रावणाचं तिथं पडणार. पण त्या रावणाने काय केलं, ताबडतोब ती शक्ती आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी धरलेली आहे. तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केली पडसी क्षिती रावण घेऊन हाती हानी पुढती सौमित्र. अशा प्रकारे ती शक्ती हातामध्ये धरलेली आहे. त्या शक्तीला तो रावण उद्देशून बोलत आहे, हे ब्रह्मशक्ती तू काय आहे, सर्व शक्तीमध्ये सामर्थ्यशाली आहेस बोले. आणि सामर्थ्यशाली असलेली शक्ती आणि मी सामर्थ्यवान, मारणारा देखील सामर्थ्यवान आहे, हे सर्वसाधारण नाहीये. मग असं असताना तू जमिनीवर पडण्याचं काय कारण आहे, तुला काय समजतं का नाही. अरे तुझी नाही तर नाही, माझी तर लाज ठेव, असा त्या रावणाचा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. जवळून शक्ती हानिका जाण लक्ष्मण विंधिल तीव्र बाण येणे भेणे रावण हानी आपण दुरोणी. असं बोलत बोलत शक्तीला हातामध्ये धरलेला आहे आणि तोच त्या ठिकाणी मग शक्तीला आता पुन्हा त्या ठिकाणी त्या लक्ष्मणावर प्रहार करण्यासाठी मात्र विचार केला की बाबा आता जवळ जाऊन मारू नये, कारण लक्ष्मणाची ताकद जास्त आहे, थोडं लांब झालेला आहे आणि लांब जाऊन लक्ष्मणावर प्रहार करू लागलेला आहे. रावण शक्ती घेऊन हाती आपुलिया सर्व शक्ती सोडिली सौमित्रा प्रती सकोपवृत्ती साटोपे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ती शक्ती सगळी एकवटून अतिशय रागारुद्र होऊन तो रावणाने त्या ठिकाणी काय बाबा लक्ष्मणावरती शक्ती सोडलेली आहे. अंत बळे चांद बळे बाहु बळे प्रताप शिळे शक्ती हानिचा रण कल्लोळे गगन उसळे कडकडीत. कार्य करताना माणसाला उल्हास पाहिजे आणि उल्हास साधा नाही लागत. मनानं, तनानं आणि धनानं सामर्थ्य पाहिजे, तुमच्याकडे प्रभावशाली शरीर पाहिजे आणि तेवढीच महत्वाची इच्छाशक्ती पाहिजे, तर तुम्ही कार्य करू शकता. म्हणून त्या रावणानं आपलं काय केलेलं बाबा, सर्व शरीराचं सामर्थ्य एकवटलेलं आहे आणि ती सामर्थ्य एकवटून बाणाची शक्ती लक्ष्मणावर त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्मण वीर अति निधडा गदान सरै मागा पुढा शक्ती छेदिली तडतडा निज पुराडा विंदोणी. तुम्हाला काय वाटलं, नुसतं रावणाचं भांडण वाटलं का? अहो त्या रावणापेक्षाही माझा लक्ष्मण सर्वश्रेष्ठ आहे, मामुली नाही आहे माझा लक्ष्मण. अहो शेषावतार असलेला लक्ष्मणानं तेवढ्याच प्रकारतेनं त्या पाठवलेल्या त्या रावणाच्या शक्तीला 100 वेळा पाठीमागे पडवून लावलेला आहे. माया सुरे निर्मिली होती जेते छेदिली बाणावरती केवळ उरली ब्रह्मशक्ती ब्रह्मवर योक्ती अनिवार्य. याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला काय करतात आमचे नाथ महाराज, त्या शक्तीविषयी त्या ठिकाणी थोडक्यात वर्णन त्या ठिकाणी सांगतात. त्या ठिकाणी करू ते मयासुराच्या त्या ठिकाणी तिला निर्माण केलं होतं किंवा त्याच्या निमित्ताने शक्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ते तसे असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये परत ब्रह्मशक्ती
लीन असल्यामुळं दोन शक्ती त्या ठिकाणी एकत्र होत्या, पण ती मयासुराची असलेली ताकद त्या ठिकाणी नाहीशी झालेली आहे आणि आता ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहे. शक्ती एकाचा संपूर्ण लक्ष्मण विधोनी बाण सत्य लोकावरती जाण उडवी आपण सातोपे. या ठिकाणी मग लक्ष्मणाने काय केलेलं आहे बाबा, आपल्या सामर्थ्यानं तो बाण मारलेला त्या शक्तीला ती ब्रह्मशक्ती सप्त लोकांच्या पलीकडे गेलेली आहे, एवढं लांब त्या ठिकाणी पाठवून दिलं. शक्तीने जवळ येऊ पाहे लक्ष्मण बाणी पिटीत जाय शक्ती उसणे घेऊन लाये दुर्धर घाय हानित. अशा प्रकारे या ठिकाणी दारू लागलं थांबलेलं आहे. आता इथं काय झालं, ते शक्ती आणि आमचा लक्ष्मण या दोघांमध्ये चालू आहे. लक्ष्मण आपल्या ताकदीने त्या शक्तीला माघारी घेण्याचा प्रयत्न करतोय, त्या शक्तीला त्या ठिकाणी परत लावण्याचा पिटाळण्याचा प्रयत्न करतोय, पण ती शक्ती मात्र त्या ठिकाणी अनियंत्रित असल्यामुळं दिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी ती पण आपल्या जीवाचा आटापिटा करते आणि त्या लक्ष्मणाच्या अंगावर धावण्याचा प्रयत्न करत आहे. शक्ती कळपोणी गुप्त गती अंगी आगळवया पैठपती लक्ष्मण खड्ग घेऊन हाती उडविली मारुती सत्य त्या शक्तीने थोडक्यात अशी युक्ती केली म्हणले, त्या असं समोरासमोर गेलेलं आपल्याला जमू दिला गेलं म्हणजे आपण काय करावं, गपचूप गुप्त प्रकारे अंगावर आपण प्रहार करावं. म्हणजे काय होईल, रावणाच्या एका वाक्यातून किंवा त्याच्या एका उद्देशातून मोकळे होईल. मला मारायचं नाहीये, पण एकदा त्या लक्ष्मणाच्या अंगावरून आदळले की मी मोकळे झाले. ती रावणाला सोडली होती, जाऊन लागली होती, माझा प्रश्न मिटतोय. या शक्तीची ती ताकद होती, पण लक्ष्मण माझा सावध होता. ती गुप्त पतीने येऊन लक्ष्मणावर आघात करणार, पण लक्ष्मणाने आपल्या हातामध्ये आता तलवार घेतलेली आहे. लक्ष्मणाला मदत करणं आणि चौकडून ती जिकडून तिकडून येईल तिकडे आपला खड्ग फिरू लागलेला आहे आणि त्या शक्तीला वारंवार पिळावू लागलेला आहे. खड्ग घायाच्या खणाने शक्ती छेदिता रणांगणी ठिणगे उसळल्या गगनी जेवी तारांगणी नभ शोभा. युद्ध म्हणजे मामूली युद्ध नव्हतं, ती ताकद म्हणजे काय सर्व सामान्य नव्हती. समजा शक्ती जेवढी भयंकर होती तेवढं शक्तिशाली माझा लक्ष्मण आपल्या त्या तलवारीने त्या शक्तीवर जो वार करत होता. दोन शक्ती एका ठिकाणी ज्यावेळेस भिडायच्या ना, त्याच्यातून ज्या ठिणग्या निघायच्या, त्या ठिणग्या एवढ्या चमकदार असायच्या, जसं काही रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये चांदण्याचा अंतर बघतो ना, तसं हे ठिणग्या निघू लागलेल्या होत्या. लक्ष्मण असत सावचित्त होऊ न शके शक्तिपात हे जाणून लंकानाथ करी छळनार्थ तो ऐका. बघा असं पाठ बदलायला येऊ लागते तर आयुष्यामध्ये माणूस जगू शकते. उगा रोज एकच पाढा म्हणलो कोणाचंच जमणार. संसाराचा नियम तसाच आहे आणि परमात्माचा नियम तसाच आहे. वेळ काळानुसार साठवण तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलो ना तर आयुष्याच्या त्या प्रत्येक ह्याच्यावर आपण स्वाद होऊ शकतो. रावणाने विचार केला, किती बघितलो म्हणजे हे प्रयत्न तर करून बघितलो, माझी सामर्थ्य या ठिकाणी चालणार आहे, मग कपट विद्या. आणि असा पण तुम्ही कधीही विचार करा, रावणाला जेव्हा जेव्हा त्याच्यापेक्षा वरचढ शत्रू मिळाला तेव्हा तेव्हा रावणाने कपटच केलेलं आहे आणि कपटाचं असल्याने त्या ठिकाणी तिथं साधे केलं आणि तेच युक्ती आता रावण कपट गतीनं काय करणार त्याचं पुढे पाहू. लक्ष्मण वीर अति गाडा अचूक संधानी नित्य निधडा शक्ती येऊन दी अंगाकडा लाविले भेडा लंकेशा. यामध्ये बहादर अहो शत्रूनं आपलं वर्णन करावं याच्यावर पराक्रम काय दिसला. रावण त्या ठिकाणी म्हणू लागला, काय पराक्रम आहे हा लक्ष्मण, किती निधडा आहे, किती वीर आहे, किती शूर आहे. अरे मी त्रिलोकाला जिंकून आलो, देवा ठिकाणा मी बांधवाडी घालतो, पण आता या ठिकाणी या रणभूमीवर मला वेळ करून टाकलं वेळ असं या ठिकाणी हा लंकाना जाजावून बोलू लागला आहे. लक्ष्मण पडावया दुश्चित छळा न करी लंकानाथ रणी मारिला रघुनाथ राक्षस गर्जत अति गजरे. छळ करण्याचे काही प्रकार आणि छळ करण्यासाठी काही नियम नसते. काही बोला, कसंही बोला, काही करा, त्याला लाज नाही, दर्जा नाही, काहीच नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी युक्ती असे केलं की त्या लक्ष्मणाचं मनोबल कमी करण्यासाठी काय करावं म्हणजे आपल्या सैनिकाला असे एक प्रकारे वागवा करायला लागले की तिकडं राम रणांगणामध्ये मेला. रावणाचा निज बाणी राम पडला रणांगणी लक्ष्मण ऐकता ही वाणी का
झाले, पण ग्रंथकर्त्यांनी जे लिहिलेले आहे किंवा रामचंद्र प्रभू जे लिहिलं ते वजवून दाखवण्यासाठी किंवा अनुकरण करण्यासाठी रामचंद्र प्रभूने हा अवतार काय घेतलेला आहे, त्यानुसार ग्रंथकर्त्यांनी सांगितलं की बाबा रामाने जी घोषणा केली की राजा रामाचा त्या ठिकाणी वध रामाने केलं, असं काढावं त्या शब्द लक्ष्मणाच्या प्रत्यक्षाने जे रावणाच्या मनामध्ये होतं, जे रावणाला अपेक्षित होतं, ती अवस्था लक्ष्मणाची झाली. माझा लक्ष्मण त्या ठिकाणी विकळ झालेला आहे किंवा माझ्या हातामध्ये जे धनुष्यबाण धरलेलं होतं ना ते आपोआप पळून गेलेलं आहे. मन झाले संचित धनुष्य विकळ गेला हात, राम विरय अति दुश्चित तव शक्तिपात आकळला. अशा प्रकारे मनाची अवस्था केली झाली. लक्ष्मणाचं सगळं लक्ष त्या रामाकडे गेलं. कसं झालं, काय झालं, अरे राम तर माझ्या समोर होता, त्याने कधी कसा तिकडे बाण टाकला असेल रामावर माझ्या, आणि तो राम त्या ठिकाणी माझ्या कसे पडल्यातील असं विचार करण्याच्या परी अवस्थेत असताना या संधीचा योग्य फायदा रावणाने घेतला आणि ती शक्ती त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या हृदयावर येऊन आदळली. शक्ती भेटला हृदयासी राम स्मरण सौमित्रासी, शक्ती भेट झाला हृदयासी वर कांतीसी लागली. अशा प्रकारे त्या ठिकाणी माझा लक्ष्मणाचा अखंड राम नाम चिंतन जे चिंतन चालू होतं त्या चिंतनाच्या आधारे ती प्रहार करणारी शक्ती ज्यावेळेस दूर पडली ना माझ्या लक्ष्मणाच्या छातीवर, लक्ष्मणाच्या ठिकाणी सांगा त्या शक्तीच्या वेदना नाही झाल्या. वेदना काय होत्या, रामाच्या वेदना होत्या, रामाचं दुःख होतं. त्या दुःखीमध्ये माझा दुःखाधीन असलेला लक्ष्मण त्या शक्तीच्या घातानं त्या ठिकाणी त्या रणांनावर पडला, धाडपणे पडलेला आहे. ती शक्ती लक्ष्मणाच्या त्या अंतःकरणाला शरीराला छेद केलेली आहे आणि छेद करून बाहेर निघालेली आहे. जेथे श्रीरामाचे स्मरण तेथे सर्वदा नरघे मरण, शक्ती वाकुडी ते कोण वर कांती जाण्या लागली. अहो ग्रंथकर्ते सांगतात काय ताकद आहे त्या शक्तीची की जी माझ्या लक्ष्मणाच्या त्या हृदयाला भेद करेल. छे शक्य नाहीये. वर कांती फक्त वरती आपण वरखंडले एखादी चलत काहीतरी आपल्याला पटमान लागतं त्याचं वरकडा निघतो, थोडासा रक्त निघतं. अशा प्रकारे ती शक्ती माझ्या लक्ष्मणाच्या छातीला वरखंडलेली आहे. माझ्या लक्ष्मणाच्या छातीला भेद करावं एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये आहे असं माझे नाथबाबा छाती ठोकपणे सांगत आहे. हृदय लागताची शक्ती लक्ष्मण विकळ पडला क्षिती, ते देखुनी रघुपती कृपानुवर्ती दैवरला. अशा प्रकारे या ठिकाणी माझे रामचंद्र प्रभूला मौन अवलोकन करत होते, सगळ्या गोष्टीकडे पाहत होते आणि बघता बघता रामचंद्र प्रभूच्या त्या नजरेसमोर डोळ्यासमोर ती शक्ती येऊन त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या छातीवर त्या ठिकाणी आदळली म्हणा, वरकळली म्हणा आणि त्या अवस्थेमध्ये माझा लक्ष्मण त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला आहे. रक्ताने छाती माखलेली आहे आणि हे रामचंद्र प्रभूंनी डोळ्याने पाहिलं. रामचंद्र प्रभूंना दुःखावर झालं आणि ते गैवरून पुढे काय म्हणू लागले, आश्रवस्त्रवती लोचना राम झाला विषण्ण वदना, लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करावे. रामचंद्र प्रभूला आता सुधारला गेला. हो अंग लटलट कापायला लागला, डोळ्यावर अश्रूच्या धारा लागल्या. अरे रे काय झालं लक्ष्मणा, माझ्या भक्ता समोर तू धारातीर्थी पडलास, कुचित पडलास, ब्रह्मशक्तीचा आघात झाला, माझा लक्ष्मण गेला असं रामाला त्या ठिकाणी मनाचं दुःख दाटून आलेलं आहे. लक्ष्मण रणी पडले ध्यान, श्रीरामासी दुःख दारुण, अश्रुधारा स्रवती नयन, सबाष्प वचन बोलत. अशा प्रकारे रामचंद्र प्रभू दुःखीत झालेले, दुःखीत अंतःकरणाला डोळ्यावर अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता काय बाबा दुःखावटे काय दुःखाचा सागर म्हणा किंवा त्या दुःखाच्या स्वरूपातून रामचंद्र प्रभू आता काय वर्णन करतात तुला ऐकायचं आहे. तेच काळी श्री रघुनाथ क्षण राहुन या ध्यानस्थ, लक्ष्मण नाही जीव घातात जाणून युद्धात आरंभी. अशा प्रकारे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूने अवलोकन केलेलं आहे आणि अवलोकन केल्याच्या
लढाई युद्धामध्ये झाडावरती नाही पडलेला, मूर्छित पडलेला आहे. मग आता मूर्छित पडलेल्या लक्ष्मणासाठी मग काय करू म्हणले, तोपर्यंत आधी काय पुन्हा आधी रावणाचा टाकावं एवढा राग माझ्या रामचंद्र प्रभूला आलेला आहे आणि ताबडतोब प्रलग्नामध्ये आपला धनुष्यबाण घेऊन उडी मारलेली आहे. राणी मारवया रावण काळ कृतांत कळयाग्नी पूर्ण कैसा खवळला रघुनंदन धनुष्य बाण सज्जनी. अशा प्रकारे रामचंद्र प्रभूचा असा अवतार झालेला आहे की काळ साक्षात काळ रागवलेला असावा आणि असा त्या स्वरूपामध्ये या ठिकाणाहून आयुष्यामध्ये रावणाचा काटा करण्यासाठी माझे प्रभू रणांगणामध्ये आपलं धनुष्यबाण घेऊन सज्ज झालेले आहेत. एका श्रीरामाचे बाण त्यासीने चाले निवारण तेने गजबजिला रावण पडे आपण तिधाके. रावण मात्र आता घाबरगुंडी झाला. आता जे कला नाही नंतर किती जर प्रयत्न करून एका भावाला आत्ताच निवडलं होतं, जरा आता श्वास घेतो का नाही तोपर्यंत रामचंद्र प्रभू किंवा दुसरा भाऊ समोर थांबल्याबरोबर किंवा रामचंद्र प्रभूचा तो जरा होता. रामचंद्र प्रभूची ताकद होती. काही काही ठिकाणी काय असतं माहिती का, समोर माणूस बघितलं की तिकडे असं काय होत असते, कारण ते कर्तव्याला माहित असतं, ताकद माहित असते. आणि राम आता या ठिकाणी आल्याबरोबर मी रामाचं त्या ठिकाणी युद्धामध्ये त्या ठिकाणी बाबा संवाद करू शकणार नाही किंवा रामासोबत आता माझं युद्ध करण्याची ताकद नाही, राम माझा काटा करण्याशिवाय फिरत नाही असा विचार करून रावण घाबरला आणि पाठ घेऊन म्हणू लागलेला आहे. लक्ष्मणाचे क्षोभे जाणे रामी मांडले निर्वाण विंतीचा बाण घेईल प्राण धाके रावण पडे दुरी. अशा प्रकारे या ठिकाणी काय हो, त्या लक्ष्मणाचा झालेला त्या समजा आतापर्यंतच्या गोष्टीनुसार आम्हाला आधीच राग आलेला होता. लक्ष्मणाची दुःखीत अवस्था पाहून लक्ष्मणाचं त्या ठिकाणी रक्तबंबाळ शरीर पाहून राम रुद्रावतारामध्ये होते आणि एका क्षणात त्या रावणाचा काटा काढण्यासाठी आपल्या धनुष्याला त्यांनी बाण लावलेला होता. बाण सोडून त्याचा काटा काढणार, पण रामाने काय केलं, रामचंद्र प्रभूला पाठ दाखवली आणि पळून गेला. पळवणिया उठा उठी गुप्त राहता सैन्य गोठी तरी रावण जाती फुटी राम शरवृष्टी सावेना. अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं, क्षणामध्ये त्या ठिकाणी संधी साधली आणि त्याचं जे काही सैन्य होतं ना, त्या सैन्याच्या त्या भोळक्यामध्ये हजारो सैन्याच्या भोळक्यामध्ये गपचूप रावण लपून बसला. रावण रामाला दिसेना झाला, पण रावणाच्या मनात अशी अवस्था होती, अरे बाबा माझं काहीच खरं नाही, एक बाण तर शक्य त्याचा तर मी संहार करू शकणार नाही, पण रामाने जर मनावर आणलं आणि रामाने जर असंख्य बाणाचा जर समजा पावसाच्या धारा जशा पडाव्या तसे जर बाण सोडले तर मी वाचू शकणार नाही, माझ्या सैन्याचा तर विषयच नाही, पण मी देखील जिवंत राहणार नाही. ही भीती त्या रावणाच्या मनामध्ये धाड धाड करू लागली. जैसा का चंडवात मेघा करी आता हात तैसा रावण सैन्य आता स्वयं पडत अतिनाके. ग्रंथकर्ते आपल्याला उदाहरण देऊन सांगतात की बाबा काय असतं, भलं कळभोर तावळे ते आपण म्हणतो दरवर्षी, आणि आपण खुश होतो आता बाबा पाऊस पडणार, पेरणी आपण चांगली करणार, पण असे एखादं वादळ चक्रीवादळ तिकडून उठते, त्या समुद्राकडून येते आणि आपलं सगळं आलेलं आव्हान पडवून घेतं आणि आपल्याला निराश करतं. तशा प्रकारे त्या ठिकाणी एवढं त्या रावणाचं बलाढ्य जरी सैन्य असलं ना, पण त्या सैन्यामध्ये हा रावण मात्र त्या भीतीपोटी त्या ठिकाणी धरायला तयार नाही. श्रीरामाविना जग जेठी न लागे पडतया पाठी रावण निज सैन्याची गोठी अति संकटी राहिला. माझा रामचंद्र प्रभू एक वचनी, एक पत्नी, एक वाणी आणि बंधनात बांधलेला आहे, नियमात बांधलेला आहे. म्हणून रामाचा आदर्श ठेवून जीवन जगण्याचा संकल्प करण्याचा आपल्याला वारंवार आपले साधुसंत सांगतात. कृष्णाचं जीवन चरित्र आपल्याला सांगत नाही, म्हणजे त्याच्यासारखं जगा असं म्हणत नाही, पण संसार आपला करण्यासाठी मात्र रामाचं चरित्र, सीतेमातेचं चरित्र किंवा रामाने आपल्या आईवडिलांच्या वचनाचा किती पालन केलं, सावत्र आईच्या शब्दाला किती किंमत दिली, सख्या आईच्या शब्दाला आपण किती दिली पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे. भाग्यवान ते आहेत, या 60 वर्षाचे पोरं आहेत, त्यांची 100 वर्षाची आई जिवंत आहे.
ती भाग्यवान आहे की त्याला आशीर्वाद देण्यासाठी आई आहे. आणि मग हे सगळं नीती कशाची आहे? तर ही रामराज्याची नीती आहे. आमच्या रामचंद्र प्रभूचे आशीर्वाद आहेत की जे आज आहेत आपल्या पाठीमागे आहेत. माझे राम त्या नियमात होते म्हणून हे रामायण पण आतापर्यंत चालतंय आणि ही परंपरा आपल्या पाठीमागे आहे. आणि त्या नियमाला धरून रामचंद्र प्रभूने विचार केला, रावण पळून चाललेला आहे पण त्याला आपल्याला मारायचं नाही आणि रामाने आपलं धनुष्य ठेवलं आणि आता ते लक्ष्मणाकडे काय ओढ होती. श्रीरामे नेम केला आपण रणी मारावा रावण, रावण सैन्य राहिला लपून आपण वाचविले. अशा प्रकारे काय झालं की बाबा रावणाने काय केलं? शक्य आपलं काय संधीचं सोय केलं. रावणाने काय केलं? त्या सैन्यामध्ये घुसला, लपला. तो लपल्यामुळे रामाचा विचार बदलला. रामाचा विचार बदलल्यामुळे आता आपला जीव वाचला हा विचार करून रावण त्या ठिकाणी पळून निघून गेला. रण्या सदा लंकानाथ विषाद काळ नव्हे येथ, सौमित्र करावा सावचित्त हाची पुरुषार्थ पयामा. आता वेळ काय आहे हो? आता आपल्याला काय कार्य करायचं आहे? आता त्या रावणाच्या पाठीमागे लागण्यात अर्थ नाही. रावण जर पळून गेलाय त्याला मारावा असा आता त्या ठिकाणी आता ती वेळ उरलेली नाही आणि आता त्याला मारायची गरज नाही म्हणून देतो उद्यावले त्याला. आणि आता महत्वाचं काय काम तर माझा भाऊ लक्ष्मणाकडे बघावं. लक्ष्मणाच्या शरीराची काय अवस्था आहे, तो कसा आहे आणि त्याला त्या ठिकाणी सावध करावं या विचाराला रामचंद्र प्रभू प्रेरित झाले आणि लक्ष्मणाकडे येऊन काय म्हणतात? रावण लपोनी रणमेळी, राम एवढी सौमित्रा जवळी, शक्ती भेटुनी हृदय कमळी, धरातळी प्रवेशली. सांगतात तो रामचंद्र प्रभू बघतात तो अभ्यंकर त्या ठिकाणचा अवलोकन आपल्याला सांगतात की रावण तिकडे पळून गेलाय. अत्यंत गेला तो सैन्यामध्ये लपला, सगळं झालं तिकडं. रामचंद्र प्रभूकडे लक्ष्मणाकडे बघतात ती शक्ती आली आहे. लक्ष्मणाच्या छातीला भेद केलेला आहे. छातीचा भेद करून ती काय केलेलं त्या धरतीमध्ये घुसून पाताळाला गेलेली आहे. रामचंद्र प्रभू अवलोकन करत आहे. जैसा सर्प प्रवेशे वारुळी, तैसी शक्ती भेटली हृदय कमळी, ते देखुनी ते वेळी राम कळवळी बंधुस्ने. अवस्था झाली आहे. उदाहरण असं सांगतात की आपल्याला लागणार की एखादा साप जाळीमध्ये घुसावं आणि त्याचं शरीर कसं असतं? लवचिक असतं. जिकडे मला तिकडे घुसते आणि करून निघून जातं. आपल्याला दिसत नाही किंवा आपण हात घालून त्याला घरामध्ये सापडत नाही. ती कशाची? वावरात जाळीमध्ये गेलेल्या सापाची आहे. तशाच अवस्थेने माझ्या लक्ष्मणाच्या छातीमध्ये ही शक्ती घुसली आणि गुळगुळ करून त्या ठिकाणी पाताळाकडे निघून गेली आहे. आणि ती अवस्था रामचंद्र प्रभू माझ्या लक्ष्मणाची बघतात आणि त्याचं दुःख काय आहे तर आपण पुन्हा केला. राम कृपाळू संपूर्ण, शक्ती उठवया जाण, वाचवया लक्ष्मण, करी स्पर्शन अमृत हस्ते. साक्षात या ठिकाणी शेषावतार या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाचे प्रेम लावून भगवंताला त्या ठिकाणी माया दयाच्या ठिकाणी साक्षात एखाद्या आईला जसा करुण्याचा पाना फुटतो त्या पद्धतीने माझ्या प्रभू रामचंद्र आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाला आपल्या मांडीवर घेतलेले समजा. मांडीवर घेऊन त्या छातीवरून आपला कृपा हस्त ठेवलेला आहे आणि जेणेकरून ती शक्ती त्या ठिकाणी देव त्या शक्तीला सोडून द्यावं, त्याला फेकून द्यावं, माझ्या लक्ष्मणाला सावध करावं, त्याला सोबत घेऊन नाचावं या उद्देशाने माझे रामचंद्र प्रभू काय हालचाली करत आहे. शक्ती भेटली हृदयात, तीसी श्रीरामे नावनी हात, सोय उपटू पाहत, बहुत वर्जित नाना युक्ती. वर्णन करून सांगतात रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी त्या शक्तीला झालेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी रुतलेला घुसलेला आहे ना त्याला धरून त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्या ठिकाणी काय यातना काय असते? आपल्याला काटा घुसलेला होत्या. काटा घुसल्यानं आपला जीव जात नाही पण आपल्या मनाची भावना काय असते? काय होतं की कसं होतं की आपल्या सर्वसामान्य माणसाची अवस्था आहे. आणि त्या रणांगणामध्ये त्या भावाच्या छातीवर घुसलेला बाण बघितल्याच्या नंतर काय मनाची अवस्था असेल ते माझ्या प्रभूची. आणि त्या ठिकाणी समजा जेणेकरून त्या लक्ष्मणाला वेदना होणार नाही, त्रास होणार नाही अशा भावनेनं म्हणा, अशा विचारानं व्यापून रामचंद्र प्रभू तो घुसलेला बाण कसा करतात हे आपण ऐकू. शक्ती उपटिताचे जाण, लक्ष्मणाचा जाईल प्राण, एक मन ते आईसे आपण,
ते जवळ आले. घटना घडल्याच्या नंतर जामवंत जवळ आले, हनुमंतराय जवळ आला, सुग्रीवराजा जवळ आला, बिभीषण बाजूला आहे आणि त्या ठिकाणी आता बस दिशा तुम्ही उपसी चाल रामा, असं नका करू. लक्ष्मणाला यातना होईल, दुःख होईल. कधी कधी काय असते माहिती का, किंवा एखादं धारदार शस्त्र असं बसवून उचलून तर वेदना वेगळ्या होतात किंवा काही होऊ शकेल. सगळ्यांचे मतांतर आहेत आणि असं भस्मने करू नका. आपला लक्ष्मण गतप्राण होईल. रामा थोडं धीर धरा, सांभाळा, असं विचार करा म्हणत आहे. बहुत बाप कृपाळू रघुपती, त्यांच्या उपेक्षुनी नाना युक्ती, शक्ती उपडे निज हस्ती, कृपामूर्ती कृपाळू. अशा प्रकारे या ठिकाणी काय जगांचा नियंता माझा भाग प्रभू रामचंद्र आहे. प्रभू रामचंद्राला सगळंच माहिती आहे, काय केल्यानं काय होतं, काय करावं, काय करू नये, काय करावं, कसं करावे, सगळं ज्ञान माझ्या प्रभूकडे आहे. पण तो भक्तवत्सल असल्यामुळे सगळ्यांच्या त्या विचारांचं त्या ठिकाणी समर्थन म्हणा, त्यांचा आदर म्हणा, त्यांना अनुकूल किंवा त्या ठिकाणी समोर चाललेलं असलेलं कार्य संतांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करायला माझा भगवंत लक्ष्मणाला कुठल्याही प्रकारची विचार होणार नाही या अनुसंधानानं ते शक्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रभू करू लागले आहेत. श्रीरामे नावी दाती हाक, शक्ती झाली मिली हाक, लक्ष्मण मानवयाचे सामर्थ्य, हात हात होऊन ठेले. अशा प्रकारे या ठिकाणी प्रभूचा अमृत हस्त आहे. माझ्या प्रभूचा अमृत हस्त लागल्याबरोबर त्या लक्ष्मणामध्ये सामर्थ्य तर आलं, पण त्या शक्तीमध्ये जी ताकद होती निष्क्रिय झाली. ते घातक मला त्या शक्तीमध्ये होता, जो प्राण घेण्याची ते सामर्थ्य ते निष्फळ होऊन गेलं. शक्ती दिसण्यासाठी आपल्या डोळ्याला दिसायला एक लोखंडी बाण असल्यासारखी ती त्या ठिकाणी अवस्थेमध्ये होती. रामचंद्र प्रभूच्या त्या कृपा असल्यामुळे ती शक्ती निर्माण झाली, निष्क्रिय झाली आणि अशा प्रकारे त्या शक्तीचं मर्म होतं कमी झाल्यामुळे लक्ष्मणाचा त्रास कमी झालेला आहे. ब्रह्मवर ज्योती पूर्ती, हृदय तरी ब्रह्मशक्ती, ते श्रीरामे धरुणी हाती, सोडिला युक्ती छेडली. अशा प्रकारे या ठिकाणी ही शक्ती होती ब्रह्मशक्ती. ब्रह्मशक्तीचा मान ठेवण्यासाठी, कारण ब्राह्मण हे यांना प्रिय असल्यामुळे ब्राह्मणांच्या कुठल्याही शब्दाला त्या ठिकाणी धक्का लागणार नाही, ब्रह्मदेवाचा शब्द खोटा होणार नाही या अनुसंधानानं निमित्त मात्र त्या ठिकाणी थोडीशी शक्ती घेऊन बाकीच्या शक्तीचा संवाद रामचंद्र प्रभूने आपल्या कृपा हस्ताने केलेला आहे. शक्ती उपटिता रघुनंदना, ते संधीचा घोडी रावण, श्रीरामावरी वर्षी बाण, अति दारुण संतोषे. बघा, कपट कसं असावं, दगडाचं काळीज कसं असावं, याचं प्रत्येक म्हणजे रावण. आवड एखाद्याला समुद्र लागलेला असला, रक्तबंबाळ झालेला असला, आपल्यावर इथं राहले, पालखीचं राहले, तर आपला जीव सांगत होतो कसं लागला असेल की काय झालं असेल की त्याला काहीतरी मदत करायचा विचार असतो. रावण आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नपूर करू लागलेला होता, पण क्षणामध्ये त्याचा विचार बघितला, बदलला. तो राम त्या लक्ष्मणाला मांडीवर घेऊन बसलाय, राम निहत्ता बसलाय हे त्याच्या लक्षात आलं आणि निहत्ता रामाला किंवा त्या लक्ष्मणाला मारावं, रामाचा वध करावं या विचारानं प्रेरित होऊन तो आणखी कुणाला रणांगणावर येऊन रामचंद्र प्रभूवर तो त्या ठिकाणी बाणाचा वर्षाव करून आलेला आहे. मंडळाचे खूप खूप धन्यवाद. या महाराजांसाठी साथ या योगामुळे त्यांनी कृपया आम्ही पुढं उगम करून त्याच्यावर काही किंवा आवाज लागला मिळतो. आज आनंद झालेला आहे. धन्यवाद.